नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं अनिल टेकवर. आज आपण फायरबेस रिॲक्ट करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ बघावा. काल हा व्हिडिओ आपण फायरबेसचा ओव्हरव्ह्यू घेतला होता. आज आपण फायरबेस रिॲक्टशी कनेक्ट करणार आहोत आणि डाटा इकडं पाठवणार आहोत फायरबेसला. तर चला चालू करूया. गो टू कन्सोलवर क्लिक करायचं. त्यानंतर आपण एक काल प्रोजेक्ट तयार केला होता, फायरबेस डेमो 1. त्याच्यावर क्लिक करायचं. फायरबेस ओव्हरव्ह्यू प्रोजेक्ट ओव्हरव्ह्यूवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला गेट स्टार्टेड बाय ॲडिंग फायरबेस टू युअर ॲप इथं वेब या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर नाव टाकायचं. आपलं वेब ॲप काय आहे? फायरबेस फायरबेस डेमो होस्टिंग आपल्याला लागत नाही, त्याच्यामुळे आपण नाही करीत आहे. आणि रजिस्टर ॲप या बटनावर क्लिक करायचं. आणि आता नेक्स्ट स्टेप आहे आपला, आपल्या ॲपमध्ये फायरबेस इन्स्टॉल करायचं. त्यासाठी ही कमांड कॉपी करा. त्यानंतर आपल्या ॲपमध्ये आणि इथं कन्सोल ओपन करून इथं आपल्याला पेस्ट करायची लिंक आणि npm इन्स्टॉल फायरबेस आणि एंटर. हे इन्स्टॉल होईल. हा, तर आपलं पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर आपण व्हेरीफाय करू व्यवस्थित इन्स्टॉल झाले की नाही. त्यासाठी आपल्याला पॅकेज डॉट जेसन मध्ये यायचं आहे आणि इथं आपल्याला फायरबेस दिसते. आता आपण इन्स्टॉल केलेलं व्हर्जन 11.0 आहे. तर आपलं प्रॉपरली इन्स्टॉल झालंय फायरबेस. तर नेक्स्ट स्टेप आहे आपली, ब्राउझरवर जायचं परत. आपण तिथं ॲप क्रिएट केलं तिथं आणि हे आपल्याला हे दिसतंय का, ही फाईल आपल्याला इथं फायरबेस कॉन्फिग आहे, API की आहे, ऑट डोमेन आहे, प्रोजेक्ट आयडी आपली आणि स्टोरेज बकेट असे सेंडर आयडी, API आयडी हे इथं आहे तशी कॉपी करायची. कॉपी करून आलं आपल्याला इथं ॲपमध्ये यायचं आणि SRC मध्ये फाईल बनवायची. त्याचं नाव आहे फायरबेस .js. फाईल बनवून झाली इथं आपल्याला पेस्ट करायचा तसा कोड आपल्याला. हे तुम्ही कमेंट वगैरे काढू पण शकता, राहून देऊ पण शकता. मी काढतो. त्यानंतर आपल्याला इथं एक्सपोर्ट करायचं आहे. आपल्याला देतं लागेल एक्सपोर्ट आणि सेव्ह करायचं. त्यानंतर आपल्याला ब्राउझरवर यायचं आपण क्रिएट केलेलं आणि कंटिन्यू टू कन्सोल बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला इथे एक ॲप दिसेल, आपलं कनेक्ट झालेला एक ॲप. खाली यायचं आपल्याला. इथं तुम्हाला रिअल टाइम डाटाबेस नसल्यास शकतं. खाली सी ऑल फीचरवर क्लिक करायचं आणि इथं आपल्याला रिअल टाइम डाटाबेस सापडायचं. आपण टेस्ट करणार आहोत व्यवस्थित आपला क्रिएट झालाय का नाही, आणि याच्यावर क्लिक करायचं. आता माझं इथं आहे त्याच्यामुळे मी इथे क्लिक करतो. त्यानंतर आपल्याला क्रिएट डाटाबेस. त्यानंतर युनायटेड स्टेटस राहून द्या आपण आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं.
नंतर आपल्याला विचारते लॉक मोड मध्ये ठेवायचं टेस्ट मोड मध्ये ठेवायचं. लॉक मध्ये मोड मध्ये ठेवलं तर रीड राईट आपल्याला करता येणार नाही डाटाबेस मध्ये. आणि स्टार्ट स्टेट मोड मध्ये ठेवलं तर रीड राईट करता येईल आपल्याला काही कालावधीपर्यंत नाही का. त्याच्यामुळे आपण टेस्ट मोड मध्ये घेऊ एनेबल. इथं आपण क्लिक करून कॉपी करायचा. कॉपी झाल्यानंतर आपण डॉक्युमेंटेशन वर येऊ. पुढे काय करायचं आपण बघू. आपण फायरबेस डॉक्युमेंटेशन वर आलं खाली यायचं. इथं आपण वेब सापडायचे. वेब मध्ये आपल्याला क्रिएट करायचं ना. वेब सापडायचं. डाटाबेस नेम आणि इथं आपल्याला डाटाबेस URL द्यायचं. मग आपण नेक्स्ट स्टेपला डाटाबेस URL इथं आपण लिहू. डाटाबेस URL आणि कॉपी केलेला इथे पेस्ट करायचं आपल्याला. इथं कॉमा देऊ आणि सेव्ह. तर आपण याच्या येऊ फायरबेसच्या डॉक्सवर येऊ. इथं डाटाबेस इम्पोर्ट गेट डाटाबेस हे इम्पोर्ट करावं लागेल. फायरबेस आता इन्स्टॉल केलं तिथं आणि मग आपला डाटाबेस तिथं कॉन्फिग वगैरे केला होता तो गेट करावा लागेल. आणि इथं खाली डाटा राईट करण्यासाठी सेट फंक्शन घ्यावं लागेल. आणि set reference for basic write operation you can use set to save data specific reference replace any existing data that the path. For example, social blogging application might be at user with set as follow. लॅब मध्ये import curly braces मध्ये get data base firebase इथे तुम्हाला सजेशन त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर आपण import ऍप जो काही ते फायरबेस मध्ये आपण क्रिएट केला होता तो इथे इम्पोर्ट करायचा. ऍप फायरबेस हा ऍप आपण क्रिएट केला ना आता फायरबेस कॉन्फिग हा इथं इम्पोर्ट करायचा. त्यानंतर कॉन्स्ट डीबी एक आपण रेफरन्स बनवू इक्वल टू गेट डाटाबेस त्यात ऍप पास करायचं आपल्याला. आपण एक फंक्शन तयार करू कॉन्स्ट पुट डाटा इक्वल टू रेस्ट मध्ये एरो फंक्शन बनवू आपण सेट. आणि आपल्याला एक दोन हे घ्यावं लागतं रेफरन्स आणि सेट घ्यावं लागेल. आपण ते मागे बघितलं फाईल मध्ये रेफ आणि सेट. त्याच्यात आपण रेफ पास करू डीबी. त्यानंतर आपल्याला इथं पाथ द्यायचा आहे तो डाटाबेस युजर ऑब्जेक्ट आणि त्यानंतर कॉमा दुसऱ्या आर्ग्युमेंट मध्ये आपण डाटा द्यायचा ID 1. त्यानंतर आपण नाव लिहू अनिल टेक. त्यानंतर आपण ईमेल लिहू www अनिल टेक. अनिल @gmail.com.
त्यानंतर आपण एक बटन बनवू नाही का आपल्याला डाटा पुट करायला. बटन पुट डाटा आणि याला आपण कॉल करू ऑन क्लिक फंक्शन वापरू. फंक्शन तयार झालं ते याच्यात पास करू पुट डाटा. मला वाटते रेडी आहे. बघू ट्राय करून. आणि इथं लिहायचं npm run dev. एंटर. आणि आपण ब्राउझरला यायचं. आल्यानंतर आपला ऍप चालू करायचा. आपला ऍप चालू झाल्यानंतर पुट डाटा क्लिक करायचं बटनावर. पण बघू आपण व्यवस्थित डाटा जाते की नाही. बटनावर क्लिक झाले. इथं आपण बघू ट्राय करू. हा इथं आलाय आपला युजर. आपण बघा युजर आपण इथं युजर लिहिलं बघा. इथं युजर त्यानंतर अनिल असं आतमध्ये आणि युजर इन्फॉर्मेशन असं युजर याच्यावर क्लिक करा अनिल आणि ही इन्फॉर्मेशन आपण आत टाकलेली 1 ID 1 अनिल टेक. ईमेल आपला ईमेल टाकलेला आपण हे रिअल टाइम आपण इथून डायरेक्ट हे करू शकतो बदलू पण शकतो. नेम आपण अनिलच राहून देऊ. सेव्ह करू बघू बदलत एक पुट डाटा. त्यानंतर इथं अनिल झालं का नाव बदललं हे अनिल झालं परत रिअल टाइम. जेव्हा आता आपला सेटअप रिॲक्ट आणि याचा फायरबेसचा. तर कशी वाटली व्हिडिओ कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.